जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलेपणा संपत जातो. तुलनेच्या या खेळात न अडकलेलंच बरं, कारण या खेळाला अंत नाही. सुखी जीवनासाठी मोठ्या घराची गरज नसून घरात चांगल्या वातावरणाची आवश्यकता असते. ज्याला आयुष्यात मोठं यश गाठायचं असतं त्याला फसवणारे देखील तेवढेच भेटत असतात. म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि जपून टाका. काही जागा रिकाम्या राहिल्या तरी चालतील, पण त्या जागा चुकीच्या व्यक्तींनी भरू नका. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करणाऱ्या माणसांना नातेवाईक म्हणतात. जे योग्य आहे ते लोकप्रिय असेलच असे नाही, आणि जे लोकप्रिय आहे ते योग्य असेलच असे नाही. ह्या मतलबी दुनियेत परक्यांपेक्षा जास्त आपल्या लोकांपासूनच सावध राहा. चुकीचे असून पण स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असूनसुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं फार अवघड असतं. इथे प्रत्येकालाच आपण आवडायला पाहिजे असं काही जरुरी नाही, कारण आपल्याला तरी कुठे प्रत्येकजण आवडतो. गरीब खरं बोलत असेल तरी त्याच्याकडे संशयाने बघितलं जातं, आणि श्रीमंत खोटं जरी बोलत असेल तरी तेच खरं समजलं जातं. ह्या जगात काही लोक अशी पण असतात जी आपल्यासमोरच फक्त आपली असतात, आणि आपण पाठ फिरवली की कोणा दुसऱ्याची असतात. आजकाल माणसांची वागणूक आणि मैत्री नोटांसारखी वाटू लागली आहे. भीती वाटते, नकली तर नाही. आनंदी राहायचा एकच मंत्र आहे, अपेक्षा नेहमी स्वतःकडून ठेवा. एखाद्या गोष्टीमागे इतकंही पळू नये की पायाऐवजी मन थकेल. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतात. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. तुमची स्वप्न इतरांना सांगत बसायची नसतात, तर त्यांना प्रत्यक्षात खरी करून दाखवायची असतात. आयुष्य बदलायचं असेल तर विचार बदलावे लागतील. नुसता डीपी बदलून काहीच फरक पडणार नाही.